मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आपली आजची मुख्य ब्रेकिंग न्यूज आहे. खुश खबर. उच्च न्यायालयाचा मोठा आदेश. कर्मचाऱ्यांना हा आर्थिक लाभ देण्याच्या संदर्भात महत्वपूर्ण वित्त विभागाचा जी.आर. निर्गमित. या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. कर्मचाऱ्यांना मिळणारा हा आर्थिक लाभ या संदर्भात असून आणि ह्या आर्थिक लाभाच्या संदर्भात उच्च न्यायालयाचा दिलेला मोठा आदेश आणि निर्देश. न्यायालयाच्या निर्देशानुसार वित्त विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. उपरोक्त बातमीच्या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोठेही स्किप न करता आवश्यक पहा. चला तर करूया आज आपण वित्त विभागाच्या या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. वित्त विभागाच्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया स्पष्टीकरण. काल्पनिक वेतन वाढ देण्याच्या संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाभ देण्याच्या संदर्भात वित्त विभागाच्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करूया आज आपण. काल्पनिक वाढ देण्याबाबत राज्य सरकारच्या वित्त विभागामार्फत दिनांक 28 जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय. दिनांक 30 जून रोजी निवृत्त होणाऱ्या आणि तसेच झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सदर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत विविध कार्यालयातून राज्य सरकारला निवेदने प्राप्त झाली आहेत. यामध्ये माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेल्या आदेशाचा विचार करता सर्व विभागांना खालील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की जे राज्य सरकारी कर्मचारी दिनांक 30 जून रोजी निवृत्त झाले आहेत आणि ज्यांनी मागील 12 महिन्याच्या अर्थकारी सेवा केलेली आहे अशा सर्व सेवानिवृत्त धारकांना 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीचे वेतन सुधारित करण्याकरिता संबंधित कार्यालयांना अर्ज सादर करण्याबाबत सर्व संबंधित सेवानिवृत्ती धारकांना आवाहन करण्यात आले आहे. सर्व मंत्रालयीन, प्रशासकीय व त्यांच्या अधीनस्थ कार्यालयातील विभाग प्रमुखांनी कळवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच यानंतर अर्ज प्राप्त झालेल्या नंतर माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या याचिकेतील आदेशात असेही म्हटले आहे की संबंधितांना सुधारित सेवानिवृत्ती विषयक अनुदेय करण्याचा निर्देश देण्यात आला आहे. तसेच सदर लाभ सुधारित करण्यात आल्याच्या नंतर त्यांनी अर्ज केलेल्या दिनांकाच्या मागील 3 वर्षाची थकबाकी अथवा सेवानिवृत्ती दिनांकापासून जे कमी असेल तितकी थकबाकी संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात यावे असेही नमूद करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या दिलेल्या या मार्गदर्शक तत्वाची पूर्तता करीत असलेल्या कोणत्याही अर्जदारांचा अर्ज फेटाळण्यात येऊ नये असेही न्यायालयाच्या निर्देशात म्हटले आहे. माननीय उच्च न्यायालय खंडपीठ यांनी त्यांच्या दिनांक 16/2/2023 रोजी आदेशातील नमूद करण्यात आलेल्या दिनांकाचा लाभ अनुदेय करण्यात यावे असेही नमूद करण्यात आले आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.